मनुष्य जन्म शाप की वरदान? या पृथ्वीवर लाखो करोडो जीव जंतू राहतात, प्राणी राहतात. हे सर्व जीव, जंतू, प्राणी नैसर्गिकरित्या जन्माला येतात. निसर्गाकडून जे मिळे तेच खाऊन जगतात आणि नैसर्गिकरित्याच मरतात. परंतु या सर्व प्राण्यांमध्ये एक प्राणी असाही आहे जो या सर्व प्राण्यांमध्ये सर्वात वेगळा आहे. मनुष्य प्राणी, ज्याला जगण्यासाठी फक्त पैसा आणि पैसाच लागतो. माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत पैशांसाठी जगतो आणि पैसा पैसा करूनच मरतो. या पृथ्वीवर एकतरी प्राणी, जीव, जंतू असा आहे का, ज्याला जगण्यासाठी पैशांची गरज पडते? नाही ना. माणसाला आयुष्य जगण्यासाठी पैशांचीच गरज पडते आणि हाच पैसा मिळवण्यासाठी माणसाला आयुष्यभर काबाड कष्ट करावे लागतात, तेव्हा कधी माणसाला पोटभर खायला मिळते. पैसा नसेल तर माणसावर उपाशी मरण्याची वेळ येते. मग हाच पैसा मिळवण्यासाठी माणूस काहीही करतो. कोणी कष्टाने, मेहनतीने, इमानदारीने पैसा कमावतो, तर कोणी बेईमानीने, लूटमार करून, तर कोणी चोऱ्यामाऱ्या करून, तर कोणी खून दरोडे करून, तर कोणी स्वतःला विकून पैसा कमावतो. तात्पर्य काय, पैशांशिवाय माणूस जगू शकत नाही. माणसाचे पूर्ण आयुष्य हे सुख शोधण्यातच जाते. तसे पाहिले तर या पृथ्वीवरील सर्वात दुःखी प्राणी हा माणूसच आहे. माणसाचा जन्म हा एक खुद्द माणसाला मिळालेला एक शापच आहे. मनुष्य प्राण्याइतका नीच, निर्लज्ज, निर्दयी, पापी, क्रूर असा प्राणी या पृथ्वीवर दुसरा कोणताच नाही. खायच्याच बाबतीत बोलायचे झाले तर या पृथ्वीवरील सर्व जीव जंतू, पशु पक्षी आणि सर्व प्राणी हे एक विशिष्ट प्रकारचाच आहार खातात. कोणी शाकाहारी आहे तर कोणी मांसाहारी आहे. पण माणूस प्राणी हा काय नाही खात? जे नाही ते खातो. माणसाइतका नीच आणि निर्लज्ज प्राणी हा या पृथ्वीवर दुसरा कोणताच नाही. तुम्ही कधी पाहिले का, ऐकले का, की मांजराने उंदरावर अत्याचार केला, कुत्र्याने मांजरावर अत्याचार केला किंवा कुत्र्याने एखाद्या शेळीवर अत्याचार केला किंवा एखाद्या वाघाने हरणावर अत्याचार केला? किंवा मांजर, कुत्री, शेळी, हरणी, वाघ आणि इतर सर्व प्राणी यांच्याबद्दल काही ऐकले का? की यांनी कधी स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी आपल्याच लहान पिलांवर अत्याचार केला? कोणी सांगू शकेल का? नाही, असे एकही उदाहरण मिळणार नाही. याच नीच, निर्लज्ज, निर्दयी माणसाने स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याच माणसाने ना मांजरी सोडल्या, ना कुत्री सोडली, ना शेळ्या मेंढ्या सोडल्या, ना हत्ती घोडे सोडली, ना स्वतःची मुलेबाळे सोडली, ना आया बहिणी सोडल्या. अशा नीच माणसाचा जन्म हा या पृथ्वीला एक शाप नाही तर काय आहे? निसर्गाच्या विरुद्ध जे घडेल, निसर्ग त्याला कधीच माफ करणार नाही आणि निसर्गाच्या विरुद्ध जे घडते आहे त्याचे मूळ कारण हा मनुष्य आहे. हे पाप जर असेच वाढत राहिले तर या पृथ्वीचा सर्वनाश निश्चितच होईल. आणि पृथ्वीच्या सर्वनाशाचे कारण हा मनुष्य प्राणी असेल. त्यात स्त्री आणि पुरुष हे दोघेही आले. मुळात मनुष्य जन्म हा एक माणसाला मिळालेला शाप आहे. जो मनुष्य राग, लोभ, मोह, माया आणि वासनेपासून दूर राहतो तोच मनुष्य मोक्ष प्राप्त करतो, म्हणजेच तो मनुष्य जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतो. आणि जो मनुष्य या पापात अडकून बसतो तो या जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्माच्या चक्रातून कधीच मुक्त होत नाही, ना तो या शापातून मुक्त होतो. म्हणूनच तर जे पापी मनुष्य असतात ते या पृथ्वीवर वारंवार जन्म घेतात. आणि जो पुण्य आत्मा असतो तो या पृथ्वीवर क्वचित म्हणजे युगानुयुगानंतर जन्म घेतो. म्हणून तर रामानंतर आजपर्यंत दुसरा राम या पृथ्वीवर जन्माला आला नाही. रावण मात्र आजही सर्वत्र खुलेआम फिरतो आहे, त्याचे अस्तित्व आजही आहे. समाजामध्ये नीच निर्लज्जपणा हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे.
त्याचे एक मूळ कारण आहे मोबाईल आणि इंटरनेटवर असणाऱ्या घाणेरड्या वेबसाईट. या घाणेरड्या वेबसाईटमुळे सर्वसामान्य स्त्री, पुरुष, नवीन येणारी तरुण पिढी ही बिघडत चालली आहे. लाज, लज्जा, शरम, हया काय असते हेच ती विसरून गेली आहे. समाजामध्ये एवढा नीच निर्लज्जपणा वाढत आहे. स्त्रीची इज्जत आबरू या इंटरनेटवर कवडीच्या भावात विकली जात आहे आणि हे धृतराष्ट्राचे आंधळे सरकार गाधारीसारखे डोळ्यांवर पट्टी बांधून भारतीय संस्कृतीचे चिरहरण होताना बघते आहे. कुठे गेली भारतीय संस्कृती आणि कुठे गेले भारतीय संस्कार? स्त्रियांची इज्जत आबरू कवडीच्या भावात विकते आहे आणि स्त्री कायदे, महिला पोलीस स्टेशन, मोठमोठ्या महिला समित्या या काय झोपा काढता का? हे स्त्री कायदे, महिला पोलीस स्टेशन, महिला समित्या काय फक्त नवरा बायको आणि त्याचा घटस्फोट करण्यापुरतेच मर्यादित आहात काय? यांची मर्यादा इथेच संपते का? समाजामध्ये स्त्रियांचा नंगा नाच असाच चालू राहणार आहे का? भारतीय संस्कृतीची पूर्ण वाट लागेपर्यंत सरकार वाट बघत बसणार आहे का? भारत सरकार हे सर्व रोखू शकते मग का रोकत नाही? जे सरकार एका रात्रीत भारताची करन्सी बदलू शकते, जे सरकार एका रात्रीत एका दिवसापुरते मुख्यमंत्री होऊन आपला मनचाहा कारभार करू शकते ते सरकार एवढे तर नक्कीच करू शकते. सरकारने या सर्व घाणेरड्या वेबसाईट आणि ॲप्स बंद करायला पाहिजे नाहीतर भारतीय संस्कृतीचा सर्वनाश निश्चितच होईल. या सर्व घाणेरड्या वेबसाईटमुळे आणि ॲप्समुळे समाजामध्ये नीच आणि निर्लज्जपणा हा झपाट्याने वाढत आहे. माझे विचार वाचणाऱ्याला जरा विचित्र वाटत असतील पण हे सत्य आहे. हे कुठेतरी थांबायला हवे असे कोणालाच का वाटत नाही? विचार करा. विचार करण्याची ताकद निसर्गाने केवळ माणसालाच दिली आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळात माणसाने कशाकशासाठी कोणाकोणासाठी काय केले काय नाही केले? आज जरी हे समजायला विचित्र वाटत असेल पण जेव्हा माणसाचा सर्वनाश जवळ येईल तेव्हा माणसाच्या आपोआपच हे लक्षात येईल, परंतु तेव्हा खूप उशीर झालेला असेल. स्त्री-पुरुष समानता. आज स्त्री-पुरुष समानता खरोखरच राहिली का? नाही. स्त्रियांनी पुरुषाला सर्वच बाबतीत केव्हाच मागे टाकले आहे. नीच आणि निर्लज्जपणाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर आजची भारतीय स्त्री पुरुषांपेक्षाही खूप पुढे निघून गेली आहे. आजच्या स्त्रीने लाजेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हेच कलियुग आणि घोर कलियुग आहे. स्त्री असो वा पुरुष असो हे पाप जर समाजात असेच वाढत राहिले तर कलियुगाचा अंत, सर्वनाश दूर नाही. भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार, पुरोगामी भारत वाचवायचा असेल तर हे सर्व कुठेतरी थांबायला हवे. सत्य आणि अनुभव यापेक्षा मोठे या जगात काहीच नाही. पोस्ट आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. Created by @satya_kalyugachi